शनी शिंगणापूर मंदिर येथे शनी अमावस्या आणि शनी जयंतीचा दुर्मिळ योग एकत्र आल्याने लाखो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। पहाटेपासूनच शनी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून दिवसभरात अंदाजे 6 ते 7 लाख भाविकांचं दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे। प्रचंड गर्दीमुळे शनी शिंगणापूर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। वाहनतळ दूर अंतरावर असल्याने तसेच दर्शनासाठीचे काही प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आल्याने भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। अनेक भाविकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मंदिर परिसर, मुख्य रस्ते आणि वाहनतळावर बंदोबस्त तैनात केला होता। मात्र प्रचंड गर्दीमुळे प्रशासनाचं नियोजन अपुरं पडल्याची चर्चा भाविकांमध्ये होते। राज्य सरकारकडून देवस्थानाचा कारभार सरकारी अधिकाऱ्यांकडे सोपवल्यानंतर प्रथमच यात्रा नियोजन करण्यात आलं होतं। यात्रेपूर्वी विविध विभागांच्या बैठका झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष गर्दीसमोर व्यवस्थापनावरही ताण आल्याचं दिसून आलंय। महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्य तपासणी आणि संनियंत्रण समितीच्या सदस्यपदी आमदार भावना गवळी पाटील यांची निवड करण्यात आली आहे। सोनोग्राफी केंद्राची तपासणी, बेकायदेशीर लिंग निदान चाचण्यांवर नजर ठेवणे आणि कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या क्लिनिकवर कार्यवाही करण्याची ही समिती कार्यरत राहणार आहे। तर स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि घटते लिंग गुणवत्तेवर सुधारण्यासाठी लागू करण्यात आलेल्या PCPNDT कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने 4 मे 2026 रोजी या समितीचं पुनर्गठन केलंय। समितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर तर उपाध्यक्षपदी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली। या समितीत एकूण 18 सदस्यांचा समावेश असून आमदार स्नेहा दुबे, श्वेता महाले आणि डॉक्टर प्रज्ञा सावंत यांचाही समावेश करण्यात आलाय। समाजात मुलींचं अस्तित्व टिकलं पाहिजे तसेच स्त्री जन्माचा सन्मान वाढावा यासाठी समितीच्या माध्यमातून काम करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार भावनाताई गवळी यांनी दिली आहे। वाशिम येथे सरकारी कामगार अधिकारी आणि दलाल यांच्या संगनमतातून मजूर भाडे वाटपात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महिला जिल्हाध्यक्ष वैशाली मेश्राम यांनी याबाबत कामगार आयुक्त अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार मजूर नोंदणीसाठी प्रति मजूर 500 रुपयेपर्यंत तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेसाठी 1500 रुपये घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि दलाल यांच्यात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचाही दावा करण्यात आलाय। वैशाली मेश्राम यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। तसेच मजूर भाडे वाटप प्रक्रिया तालुकानिहाय राबवावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या आरोपामुळे कामगार विभागात खळबळ उडाली असून प्रशासनाकडून याबाबत पुढील भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी वैशाली मेश्राम। आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक कंप्लेंट्स आहेत माझ्याकडे, लेखी कंप्लेंट्स आहेत। काहींनी फोनवर सांगितलं, काहींनी मेसेंजरवर सांगितलं की आपल्याकडे जो कामगारांचा प्रश्न आहे तो ऐरणीवर ठेवला गेलेला आहे। आता कामगारांच्या प्रश्नांचे अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत, जसं की काही घटना अनसिंगला घडल्या, काही घटना वाशिमला घडल्या आणि इथली जी अधिकारी आहे, महिला अधिकारी आहे, सरकारी कामगार अधिकारी आहे, ह्या महिला खूप कमी वेळा ऑफिसला म्हणजे कमी वेळा त्या कार्यालयामध्ये बसलेल्या असतात। मग त्या महिलेला कधी भेटणार आहोत? म्हणजे जेव्हा मी तिथे गेली तेव्हा त्याला टाळं लागलेलं आणि तिथल्या एका माणसाने सांगितलेलं की ते कुठेतरी बाहेर गेलेले आहे। आणि मग नंतर एकदा गेलेली तर त्यांनी सांगितलं की ते मुंबईला गेलेले आहे। मग मी त्या महिला अधिकारींना कधी भेटू? बरं, हा प्रश्न नंतरचा की ते महिला अधिकारी भेटतच नाही। पण आता रिसेंटली जी घटना झाली, तुम्ही सगळ्यांनी न्यूजपेपरला वाचली असेल, त्या घटनेनुसार भांड्यांचं जे वाटप आहे ते गेल्या वर्षी झालेलं नाही आणि यावर्षी ते होणार होतं आणि जवळजवळ 110 थंब त्याच्यासाठी घेण्यात आले होते। 110 थंब त्याच्यासाठी घेण्यात आले होते। आधीचे जे कंत्राटी ठेकेदार होते त्यांना काढून या महिला जी आहे सरकारी कामगार अधिकारी ह्यांनी स्वतःचे 2 तिथे ठेकेदार नेमलेले आहेत, एक पुरुष आणि दुसरं महिला। मग ह्यांनी काय केलं, ह्यांनी जवळजवळ प्रत्येक
कामगाराकडून 500-500 रुपये रजिस्ट्रेशनचे घेतले माझ्या माहितीप्रमाणे. आणि आयुक्तासोबत मी जेव्हा फोनवर बोलली तेव्हा आयुक्तांनी सांगितलं की याच्यासाठी पैशांची नोंदणीची पैसे लागत नाहीत, नोंदणीकरिता कुठलीच रोख रक्कम लागत नाही. दुसरं, यांच्यासाठी कामगारांसाठी अतिशय उत्कृष्ट सुंदर अशी योजना आहे, कारण की या कामगारांची जी लहान मुलं असतात त्या मुलांसाठी जर यांचा पैसा कमी पडत असेल तर कामगार मधून या लोकांकरिता स्कॉलरशिपची योजना अतिशय सुंदर आहे. तर त्या स्कॉलरशिपच्या योजनेसाठी हे जे मध्यस्थी लोक आहेत हे 1700 रुपये घेतात. 1700 कदाचित आज जे मोठे श्रीमंत लोक हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी खूप कमी आहे ते पैसे. फक्त 1700. अहो, पण त्या मजुरांना आणि त्या कामगारांना विचारा की ते 1700 रुपये देण्याकरता, ते 1700 रुपये जमवून आपल्या मुलांची स्कॉलरशिप सँक्शन करून आणण्याकरता त्यांना किती रात्रंदिवस, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, थंडी असो, आणि आता कडाक्याच्या उन्हामध्ये का असेना त्यांना किती घाम गाळावा लागतो, आणि तेव्हा जाऊन ते 1700 रुपये जमतात. आणि मग आपल्या मुलांची ती स्कॉलरशिप सँक्शन करून आणण्यासाठी मध्यस्थांना ते 1700 रुपये द्यावे लागतात. मग आता मला तुम्ही सांगा, आयुक्त म्हणतात की गेल्या वर्षीपासून भांडे वाटप बंद आहे. ज्यांना पण मी आता याच्यासोबत काही व्हिडिओ शेअर करते, याच्यासोबत मी काही फोटो शेअर करते, आणि ज्यांना पण पाहिजे असेल मी आयुक्तांसोबत जे बोलली, आयुक्तांनी मला जी सूचना सांगितली, त्यांनी मला प्रत्यक्ष अमरावतीला भेटायला बोलवलेलं आहे सगळ्या पुराव्यानिशी, जेणेकरून आपण संबंधित महिला अधिकारी किंवा त्यांच्यासोबत असणारे जे पण पार्टनर्स आहेत, जे पण लोक त्यांच्याशी आहेत, आणि कामगारांना जी फसवणूक, कामगारांची जी सरसकट फसवणूक चालू आहे त्याच्यासाठी जे लोक आहेत त्याच्यावर ते बोलले की ते FIR नोंदवतील आणि मी जर त्यांना पुरावे दिले तर. आता माझा हा प्रश्न आहे की मग जर सगळं फ्री होणार आहे, नोंदणी फ्री होणार आहे, स्कॉलरशिप फ्री होणार आहे, तर मग हे पैसे घेतात कोण, हे जातात कोणाला? मग अधिकारी काय करते बरं? ह्या ज्या महिला अधिकारी आहेत यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये येण्याकरिता थोडीशी माहिती काढा तुम्ही. ह्या ज्या महिला अधिकारी आहेत यांना वाशिम जिल्हाच हवा होता. या वाशिम जिल्ह्यात यांची ट्रान्सफर व्हावी म्हणून यांनी कोणाशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्यासाठी त्यांनी काय काय लग्गे लावले किंवा त्याच्यासाठी त्यांनी किती खर्च केला याची तुम्ही थोडीशी माहिती काढा, तुम्हाला लगेचच कळेल. या कामगारांच्या विषयी मी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना जो भ्रष्टाचार याच्यामध्ये चालू आहे त्याच्यासाठी पत्र दिलं साधारणतः 6 तारखेला पत्र दिलं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जो पण भ्रष्टाचार चालला त्याचे संपूर्ण पुरावे दिले. त्याच्यानंतर मी पुन्हा काल त्यांना एक स्मरणपत्र दिलं की बाबा मी जे 6 तारखेला पत्र दिलं होतं, जो भ्रष्टाचार त्यांच्याविषयी चालू आहे, तर तुम्ही तारीख बघा. हे मी जे दिलेलं आहे हे आहे 6 तारखेचं आणि हे जे दिलेलं आहे हे 13 तारखेचं. हे स्मरणपत्र आहे. आणि हा जो भ्रष्टाचार आहे सदर महिला अधिकारी सह इतर जे ठेकेदार मिळून करत आहेत, तर ह्या भ्रष्टाचाराविषयी तुम्ही थोडंसं स्ट्रॉंग पाऊल उचला. आणि मी आयुक्तापर्यंत आज पोहोचली. आयुक्त साहेबांनी मला ग्वाही दिली, ज्या क्षणाला मी हे सगळे पुरावे देईल त्या क्षणाला ते कारवाई करतील. आणि कारवाई होण्याकरता सर्व कामगारांना एकत्र यावं लागेल. सर्व कामगारांनी या सगळ्या गोष्टींना ठासून विरोध करावा लागेल. तेव्हाच हे अधिकारी जे स्वतःला खूप काहीतरी विशिष्ट समजतात आणि हे जे ठेकेदार आहे, हे ठेकेदार जे स्वतःला काहीतरी वेगळं समजून तुमच्याशी अरेरावी आणि ठसननी बोलतात, त्यांना धडा शिकवायचा असेल तर कामगार बंधू भगिनींनो तुम्हाला एकत्र यावं लागेल. तुमच्याजवळ असणारे पुरावे सादर करावे लागतील आणि ते आयुक्तापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. आणि आयुक्तांनी जर त्याच्यावर कारवाई करण्याचा मला जे शब्द दिलेला आहे तो शब्द ते पाळतील, मी अशी आदरणीय आयुक्तांकडून मी अपेक्षा करते की माझ्या वाशिम जिल्ह्यातील कामगारांवर झालेला जो पण काही अन्याय आहे आणि कामगारांच्या आडून जो पण भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला ते वाचा फोडतील. धन्यवाद. उमरगा लोहारा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आमदार प्रवीण स्वामी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली. सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षा, नाराजी आणि सूचनांची दखल घेत आमदारांनी संबंधितांना
कार्यालयात बोलून सविस्तर संवाद साधला। या बैठकीत राज्यातील महत्त्वाचे विषय, मतदारसंघातील स्थानिक समस्या, महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि समविचारी संघटनांना विश्वासात घेऊन अधिक समन्वयाने निर्णय प्रक्रिया राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली। तसेच नागरिक आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी संवाद वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली। आमदार प्रवीण स्वामी यांनी चर्चेदरम्यान मांडण्यात आलेल्या अनेक मुद्द्यांचं गांभीर्याने नोंद घेत पुढील काळात अधिक समन्वय आणि पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली। मतदारसंघाच्या विकासासाठी नागरिकांनी समस्या, सूचना आणि तक्रारी थेट लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले।